नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजित मोहिते. स्वागत आहे तुमचं अजित मोहिते क्लब या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे आपला कोकणातील दुसरा दिवस आणि आता आपण सध्या जाणार आहोत बोट सफारी करता. 10 लोकांची बोट सफारी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सिगल आयलंड, तसंच सुनामी आयलंड, तसंच लाईट हाऊस, देवबाग बीच, तसेच इतर पॉईंट देखील आपल्याला याच्यामध्ये दाखवण्यात येणार आहेत. टोटल सफारीची जी प्राईज आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या मध्यंतरी किंवा शेवटी आपल्याला मी ते सांगेन. तर चला आमच्याबरोबर ज्या ठिकाणी आपण ही बोट राईड करण्याकरता ज्या बीचवरती जाणार आहोत तिथे आपण निघालेलो आहोत. आपण सध्या आलेलो आहोत देवबाग बीचवरती. हा जो आपण पाठीमागे बघताय तो देवबाग बीचचाच हा परिसर आहे आणि आपल्या लाईट बोट सफरीची सुरुवात या ठिकाणाहून होणार आहे आणि याच्यामध्ये आपलं डॉल्फिन सफरसुद्धा इन्क्लूड आहे. तर चला आपण या बोट सफरी करता जाऊया. आपली बोट आता थोड्याच वेळात इथे या किनाऱ्याला लागणार आहे, या जेटीवरती लागणार आहे. तर या बोटीमध्ये बसून आपण लाईट बोट तसेच इतर आपले पॉईंट आहेत ते आपण इथून या ठिकाणावरून ते कव्हर करणार आहोत. सुंदर पहाटेची सुरुवात म्हणजे कोकण, अथांग समुद्र म्हणजे कोकण, नारळी पोपळीची बागा म्हणजे कोकण, मुसळधार पाऊस म्हणजे कोकण, हिरवीगार भाताची खाचरं म्हणजे कोकण, सुंदर निसर्गाची साथ म्हणजे कोकण. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण समुद्राला जोडलेल्या कर्ली नदीच्या किनारी आहोत. पहा आमची बोट आता येत आहे, इथे जेटीला लागणार आहे. यात आम्ही बसून लाईट हाऊस तसेच इतर जे पॉईंट आहेत त्याच्याकरता जाणार आहोत. आम्ही सर्वजण या बोटीमध्ये बसलो. उगवता सूर्य डोंगरा आडून समुद्रात डोकावतो आणि त्याच्या सुंदर सोनेरी किरणांनी किनारपट्टीला आणि समुद्राला सोन्यासारखं रूप देतो. अशीच काही परिस्थिती आम्हाला समोर पाहायला मिळाली. आपण पाहताय हा देवबाग समुद्र किनाऱ्याचा जबरदस्त व्ह्यू. आम्ही या बोट सफरीमध्ये बसलेलो आहोत. हे बघा, या साईडला आपल्याला एक छोटंसं मंदिर देखील पाहायला मिळते. जबरदस्त क्लास व्ह्यू आहे. आमची बोट आता खाली वरती होते. ही जी आपण पाहताय ती कर्ली नदी आहे आणि या साईडला जो आपण पाहतोय तो अरबी समुद्र आहे. या दोन्हींचा संगम या ठिकाणी झालेला आहे. हा देवबाग बीचचा परिसर आहे. आम्ही पहिल्यांदा पोर्तुगीज लाईट हाऊस, त्यानंतर इंग्रजांनी बांधलेलं जे लाईट हाऊस आहे ते पाहणार आहोत. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. हे जे आपण भर समुद्रामध्ये पाहताय ते छोटे छोटे आयलंड या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे जे आपल्याला समोर दिसतंय ते पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस आहे. बघा काही सुंदर नजारा आहे. खडकांना अशा प्रकारे पाण्याच्या लाटा खेळत आहेत. खूप सुंदर नजारा आहे. बघा, कोकणामध्ये तुम्हाला यायचं असेल तर हा व्ह्यू तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही. बघा काही जबरदस्त आणि क्लास व्ह्यू दिसतोय आपल्याला.
निळशार पाणी आणि त्याच्यामध्ये हा एकदम मस्त असा आयलंड आपल्याला दिसत आहे. खरंच खूप छान सुंदर. पोर्तुगीज लाईट हाऊसच्या बाजूलाच असलेल्या दोन्ही खडकांच्या मधून जाणारा हा बोटीचा मार्ग म्हणजे हा देखावा उभ्या आयुष्यामध्ये कधीही न विसरण्यासारखा असा आहे. इंग्रजांनी हे लाईट हाऊस बांधल्याचं किंवा उभारल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हे जे बोटीवरील गाईड आपल्याला दिसत आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे जे लाईट हाऊस आहे ते इंग्रजांनी बांधलेलं आहे. जबरदस्त क्लास व्ह्यू दिसतोय बघा. MTDC तारकर्ली यांच्यातर्फे ट्रेनिंग देऊन जे स्कुबा डायव्हिंग करवण्यात येतं ते याच ठिकाणी करवण्यात येतं. याच ठिकाणी करवण्यात येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणचं जे पाणी आहे ते एकदम क्लिस्टर क्लिअर असं पाणी मिळतं. पाहणार आहोत बघा. ही संपूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे. आमची संपूर्ण फॅमिली माझ्यासोबत या आमची संपूर्ण फॅमिली या बोट सफरी दरम्यान माझ्यासोबत आहे. शिव आहे बघा.
पर्यटकांचं खास आकर्षण असणारा शॉवर पॉईंट म्हणजेच म्हातारीची चूळ याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इथे समुद्री पक्ष्यांची घरटी तसेच समुद्री पक्ष्यांची राहवट असल्याचे गाईड आपल्याला सांगतात. समोर जे आपण पाहताय ते गोल्डन रॉक आहे. सूर्याची किरणं या खडकांवरती पडलेली असतात. सूर्याची किरणं या खडकांवरती पडल्यामुळे याला गोल्डन कलरची शेड प्राप्त होते. त्याच्यामुळे हे गोल्डन रॉक म्हणून हे खडक ओळखले जातात. हे खडक जे आहेत ते निवती बीचवरती आहेत. समोर जे आपण पाहताय तो आहे हा निवती बीचचा सुंदर आणि क्लास नजारा. संध्याकाळी जर तुम्ही आलात या ठिकाणी तर हे खडक लाल आणि काळ्या रंगाचे तुम्हाला दिसतात. निवती रॉक. सीगल आयलंड. भरतीची वेळ असल्यामुळे या ठिकाणचं पाणी बऱ्याच प्रमाणात आहे. ओहोटी लागल्यानंतर या ठिकाणी सर्फेस तयार होऊन या ठिकाणी सीगल पक्षी बसतात. सीगल आयलंडवरून आपण पुढे आल्यानंतर उजव्या हाताला नारळाची भरपूर प्रमाणात झाडं आपल्याला दिसतात. या ठिकाणी याला मिनी केरळ असं सुद्धा म्हणतात. खूप छान आणि सुंदर असा नजारा या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही जर कोकणामध्ये आलात तर हा नजारा अजिबात चुकू नका. खूप सुंदर आणि क्लास असा नजारा आहे. MTDC तारकर्लीची स्कुबा डायव्हिंगसाठी जाणारी बोट आपल्याला दिसते. असे निसर्गाचे उधळण करणारे देखावे महाराष्ट्रातील कोकणामध्ये असतील तर या ठिकाणी आपण आवर्जून भेट द्यायला हवी.
आता आपण आलेलो आहोत कांदळवनामध्ये. आता आपण आलेलो आहोत या बोट सफारीच्या शेवटच्या पॉईंटवरती, ज्याचं नाव आहे सुनामी आयलंड. 2004 साली जी सुनामी आली होती त्यामुळे या ठिकाणी एक बेट निर्माण झाले होतं. या ठिकाणी अगदी कमी पाणी असतं, त्यामुळे या ठिकाणी कायाकिंग देखील केलं जातं. ते देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. कायाकिंग करण्या अगोदर या ठिकाणी आम्ही कोकणी पद्धतीचे घावणे याचा देखील नाश्ता या ठिकाणी केला. बोटीमध्ये नाश्ता करण्याचा आनंद जो काही होता तो काही निराळाच होता. या ठिकाणी जेटस्की आणि कायाकिंग या ॲक्टिव्हिटीज देखील केल्या जातात. जेटस्कीचा चार्ज आहे पर पर्सन 400 रुपये, तसेच कायाकिंगचा चार्ज आहे पर पर्सन 200 रुपये. कायाकिंगमध्ये 2 लोक बसवले जातात, त्याचा 400 रुपये चार्ज होतो. कायाकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिटांचा कालावधी दिला जातो. कायाकिंग केल्यानंतर आता आपण परतीचा प्रवास करत आहोत. सकाळी ज्या ठिकाणावरून आम्ही निघालो होतो त्या ठिकाणी आम्ही पुन्हा जाणार आहोत. अशा प्रकारे आमची कोकणातील ही बोट सफारी पूर्ण झालेली आहे. या बोट सफारीसाठी आमच्याकडून तुषारने 5,000 रुपये घेतलेले होते, परंतु त्याने सुंदर अशी बोट सफारी आम्हाला करून दिलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये बोट सफारीची पूर्ण माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.